कांदा खरेदी अडकली जाचकाटीत। सरकारला ए ग्रेड कांदा हवा, कवडी मोल भावात। मदतीच्या नावाखाली शेतकऱ्यांची दिशाभूल। शेतकऱ्यांना अक्षरशः 50 पैसे किलोच्या दराने कांदा विकावा लागला। विकणं परवडत नाही म्हणून काही शेतकऱ्यांनी शेतातच कांदा पेटवला, तर काहींनी रस्त्यावर फेकून दिला। शेतकऱ्यांचा हा उद्रेक पाहून कांद्याच्या बफर स्टॉकसाठी सरकारनं कांदा 1235 रुपये क्विंटलनं खरेदी करण्याची घोषणा केली। प्रत्यक्षात मात्र यासाठी सरकारला ए ग्रेडचा कांदा हवाय। त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारच्या निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला। सरकारचं करायचं काय? लाख रुपये लागायले तर याला कांद्याला खर्च, आणि काय करायचं आता या शेतकऱ्यांनी? हे कांद्याला भाव नाही, हे 5 आणि 4 रुपये किलो व्यापारी मागतात, निवडून मागतात, एक कांदा 4 बऱ्या बघत येत। काय करायचं आम्ही? असं आता रडकुंडी आलोत ना आम्ही शेतकऱ्या बाबतीत। कशाला भावाला तसं करायला? शेतकरी काय लय येडा समजायला का? सरकारने तेच लय शहाण आहे, खायला आमचं याचं शेतकऱ्याचं रक्त पियाला सारखं सरकार। सरकारनं कांदा खरेदीचा निर्णय घेतला असला तरी त्यासाठी जाचक अटी घातल्यात। काय आहेत या अटी ते पाहूया। नाही, सरकारने हे चुकीचं धोरण राबवले शेतकऱ्याच्या बाबतीत। ए ग्रेड कांदा जर 1235 रुपयांनी तुम्ही नापेडला खरेदी करायला लावताय, ऍक्च्युली ए ग्रेड कांदा हा राहिलाच नाही। याच्यावर आसमानी सुलतानी संकट येऊन वातावरणाच्या या बदलत्या काळानुसार ए ग्रेड कांदा कुठेच भेटणार नाही। म्हणजे आमची गिनती तुम्ही कुठं करताय? सरकार काय झोपलेलं आहे का? कांदा हा 45 mm पेक्षा कमी नसावा। कांदा डाग लागलेला अथवा विळा लागलेला नसावा। कांदा चांगल्या प्रतीचा आणि गुणवत्तापूर्ण असावा। कांदा किमान 2 ते 3 महिने साठवून ठेवता येईल अशा दर्जाचा असावा। शेतकरी संघटनेच्या इशाऱ्यानंतर नाफेडच्या नियमांच्या धोरणात्मक बाबींमध्ये सुधारणा करण्यात येणार असल्याचं नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय। हे कश काय? आता जर कांद्याची जर साईज ए ग्रेड होतच नाही, जो आहे त्याला जर व्यापारी जर जास्त भाव देत असले तर आम्ही नाफेडला द्यावा कसं काय? हो, आज त्याच्यात ए ग्रेड कांदा जो एकरी जर 50-60 क्विंटल निघला, त्याच्या जर 10 आणि 20 क्विंटल जर कांदा ए ग्रेडचा आहे तर मग तो आम्ही करायचा काय? खर तर केंद्राच्या धोरणांमुळे आधीच राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडलाय। अशातच आता कांद्याला रास्त भाव मिळण्याची आशा असताना सरकारनं मात्र जाचक नियमावली तयार करून शेतकऱ्यांना पुन्हा अडचणीत आणलंय। केवळ ए ग्रेडचाच कांदा खरेदी करणार असाल तर मग इतर कांदा शेतकऱ्यांनी कुठे न्यावा? तो पुन्हा जाळून टाकावा की फेकून द्यावा? असा प्रश्न आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पडलाय। त्यामुळे सरकारनं सरसकट कांदा खरेदी करावा अशी मागणी जोर धरू लागली। अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।